आज या ठिकाणी नेवासा तालुका शेतकरी संघटना माननीय तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार यांची अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी आज नेवासा तालुक्यात भेट घेण्यात आली। या भेटीमध्ये माननीय तहसीलदार साहेबांनी असं सांगितलंय की 70% नेवासा तालुक्यामध्ये शेतकरी लाभार्थ्यांचे पैसे जमा झालेले आहेत आणि 30% जे कोणी लाभार्थी राहिलेले आहेत त्यांचे पैसे लवकरात लवकर म्हणजे नजीकच्या 8 दिवसात जमा होतील अशी त्यांनी आम्हाला या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे। परंतु शेतकरी संघटनेचं आम्हाला जे काही लोक भेटत आहेत ती बहुतांशी लोकांचे पैसे जमा झालेले नाही, फक्त 20% लोकांचे अशा अनेक तक्रारी आहेत। तर नेवासा तालुका शेतकरी संघटना या ठिकाणी बेलपिंपळगावच्या श्री बंडोपंत चौगुले यांच्या ऑफिसमध्ये शेतकरी संघटनेच्या ऑफिसमध्ये जे कोणी वंचित शेतकरी पुढील 8 दिवसानंतर राहतील त्यांच्याकरता आम्ही कार्यालय चालू करणार आहोत आणि वंचित शेतकऱ्यांची यादी आणून या नेवासा तहसील कार्यालयामध्ये आम्ही जमा करणार आहोत आणि प्रत्येक शेतकऱ्याची पैसे मिळवून देण्याची जबाबदारी माननीय तहसीलदार साहेबांनी घेतलीच आहे। त्याचप्रमाणे नेवासा तालुका शेतकरी संघटनेने सुद्धा नेवासा तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याचे मदत अनुदान हे आणून देण्याची जबाबदारी आम्ही या ठिकाणी स्वीकारलेली आहे। आणि त्याचप्रमाणे फार्मर आयडीच्या संदर्भात ज्यांचे कोणाचे फार्मर आयडी अप्रुव्हल पेंडिंग असतील त्या फार्मर आयडीच्या पेंडिंगसाठी सुद्धा आम्ही यांना या ठिकाणी विनंती केली आहे की लवकरात लवकर अप्रुव्हल पेंडिंग करून द्या। परंतु माननीय तहसीलदार साहेबांनी आम्हाला सांगितलं की फार्मर आयडी करता पैसे कोणाचेही अडवले जाणार नाही अशी त्यांनी या ठिकाणी आम्हाला ग्वाही दिलेली आहे। परंतु तांत्रिक गोष्टी अनेक अडचणी निर्माण होतात, त्याकरता त्यांना आम्ही वैयक्तिक एक टेबल लावण्याची सूचना या ठिकाणी आम्ही आजच्या निवेदनात केलेली आहे। आणि त्यानंतर देखील नेवासा तालुका शेतकरी संघटना श्री बंडोपंत चौगुले यांच्या कार्यालयात बेलपिंपळगाव येथील कार्यालयात सर्व प्रकरणे जमा करून वैयक्तिक प्रत्येक शेतकऱ्याचा आढावा घेऊन आम्ही या ठिकाणी प्रत्येकात लाभार्थीची मदत आम्ही या ठिकाणी आणून देणार आहोत। आणि मित्रांनो, याबरोबरच एक दुर्दैवाची गोष्ट आहे की आत्महत्याग्रस्त शेतकरी श्री कैलासवासी आप्पासाहेब बेंद्रे यांना नेवासा बुद्रुक यांना अद्यापपर्यंत मदत मिळालेली नाही। तर या संदर्भात सुद्धा या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहे आणि या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मदत लवकरात लवकर मिळावी याकरता नेवासा तालुका शेतकरी संघटना प्रयत्नशील राहणार।